भोंदू खरातचं प्रकरण विधानसभेत गाजण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भोंदू अशोक खरात संदर्भात विधानसभेत निवेदन देणार. भोंदू अशोक खरातचा आणखीन एक कारनामा समोर. तुर्कीतील एल्विश मधाच्या नावाखाली करत होता फसवणूक. 1 किलो मध तब्बल 9 लाखांना विकत असल्याची माहिती समोर. युद्धजन्य परिस्थितीबाबत शरद पवारांनी व्यक्त केली चिंता. मवियाच्या बैठकीत इंधन टंचाईच्या मुद्द्यावरती चिंता व्यक्त करत केली चर्चा. पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष न करण्याची अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा. तर प्रत्युत्तरामुळे अमेरिका घाबरल्याचा इराणचा दावा. युद्धजन्य परिस्थितीत भारतासाठी दिलासादायक बातमी. जगवसंत आणि पाईन गॅस नावाची तेलवाहू जहाज भारताकडे रवाना. 2 दिवसात जहाज भारतात येणार. पाच दिवस युद्ध थांबवण्याच्या घोषणेनंतर जगभरात कच्च्या इंधनाच्या दरामध्ये 16% घट. अमेरिका शेअर बाजाराचा निर्देशांकही वधारला. पेट्रोल शॉर्टेज होणार असल्याची सोशल मीडियावरती अफवा. राज्यात ठिकठिकाणी नागरिकांची पेट्रोल घेण्यासाठी गर्दी. संगमनेरमध्ये तालुका अभियान व्यवस्थापकाला कार्यालयात घुसून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. शरद थोरातांसह 9 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. छत्तीसगडमधील बस्तर परिसरातला मोस्ट वॉन्टेड माओवादी कमांडर पापाराव करणार आत्मसमर्पण. अबुजमाड परिसरातल्या माओवादी चळवळीला मोठा धक्का. आणि नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. शासकीय अंडी उबवणी केंद्रात बर्ड फ्लूमुळे 1000 कोंबड्यांचा मृत्यू. प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रशासकीय कारवाई. मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यसभा खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल शरद पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शरद पवारांच्या कामाचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं. बाळासाहेब आणि पवार साहेब चांगले मित्र होते. दोघेही केव्हा सूडबुद्धीनं वागले नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांच्याकडून युद्धजन्य परिस्थितीवरून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तर गॅस टंचाई सोबतच युद्धजन्य परिस्थितीवरून शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत चिंता व्यक्त केली. युद्धाची अशीच परिस्थिती राहिली तर आणखी चित्र वेगळं असू शकतं. टंचाई अधिक होऊ शकते अशी भीती पवारांनी व्यक्त केली आहे. तसंच इतके दिवस युद्ध सुरू असताना भारतात त्याची झळ बसते. मात्र यावर पंतप्रधानांनी उशिरा भाष्य करणं ही योग्य बाब नाही असंही पवारांनी म्हटलंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुमित, खरं तर ही बैठक काल पार पडली आहे. महाविकास आघाडीची ही बैठक होती. या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार सहभागी झालेले होते. सगळ्यात आधी आता शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत आणि म्हणूनच त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. आणि उद्धव ठाकरे यावेळेला म्हणताना म्हणाले की महाविकास आघाडी अशीच पुष्पगुच्छप्रमाणे राहो. आणि त्यांनी या शुभेच्छा सगळ्याच महाविकास आघाडीतल्या नेत्यांना दिल्या. त्या व्यतिरिक्त शरद पवार यांनी देखील आभार मानले सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, कारण त्यांनी सहकार्य केलेलं होतं या राज्यसभा निवडणुकीसाठी. दुसरं म्हणजे सध्याची परिस्थिती, युद्धजन्य परिस्थिती सगळ्या ठिकाणी सुरू आहे. बऱ्याच युद्धामुळे ज्या काही अडचणी निर्माण होतात या सगळ्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाष्य केलं आणि ते उशिरा भाष्य केलं. हे अत्यंत चुकीचं आहे असं शरद पवार यांनी मत व्यक्त केलेलं आहे. अनेक विषयांवरती चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीची पुढची दिशा देखील यामध्ये ठरवण्यात आली आहे आणि त्यामुळेच अनेक अर्थांनी ही महाविकास आघाडीची कालची बैठक महत्वाची ठरली आहे. ठीक आहे सुमित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. भोंदूगिरीच्या जाळ्यात ओढून महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातच्या मिरगाव इथल्या श्री शिवनिका संस्थांच्या नावाखाली काळ्या पैशांचा मोठा खेळ सुरू असल्याचं समोर आलंय. गेल्या 8 वर्षात या संस्थांच्या उत्पन्नात 74 पटींनी वाढ झाल्याची माहिती संस्थांकडून धर्मादाय आयुक्तालयाकडे सादर करण्यात आलेल्या लेखापरीक्षण अहवालामधून समोर आली आहे. कधी काळी 1.5 ते 2 लाखांच्या तुटीत चालणाऱ्या या संस्थांच्या तिजोरीमध्ये अचानक कोट्यवधींची वाढ झाली आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत सखोल निवेदन देणार आहेत। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून सोमवारी विधानसभेत जोरदार चर्चा रंगली। या गंभीर प्रकरणावर विधानसभेत बोलताना प्रकरणातील दोषींना सोडणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला होता। त्यामुळे आता मुख्यमंत्री भोंदू खरात प्रकरणी काय निवेदन देणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। या खरात संदर्भातलीच अजून एक बातमी आहे। भोंदू खरातचा आणखी एक काळा कारनामा समोर आलाय। तुर्की मधाच्या नावाखाली खरात फसवणूक करत होता। भोंदू खरात हा 1 किलो मधाची बाटली 9 लाखांना विकायचा। तुर्कीतील एल्विश हनीची विक्री तो करत होता आणि फसवणूक करत होता। लोकांच्या समस्या सोडवण्याकरता तो हे एल्विश हनी देत होता। भोंदूबाबा अशोक खरातचा हा आणखी एक कारनामा, मधाची विक्री तो करायचा आणि तुर्किश एल्विश हनी आहे आणि ते महागडं आहे। त्याने तुमच्या सगळ्या दुःख सगळ्या चिंता दूर होतील असं म्हणायचा। 1 किलोसाठी 9 लाख रुपये घ्यायचा आणि लोकांची फसवणूक करत होता असं समोर आलंय। तुर्की मधाच्या नावाखाली ही फसवणूक तो करत होता असं समोर येत आहे। एक सविस्तर बातमी आहे, धाराशिवमधून आहे। या जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या गारपिटीचा सामना करतोय। त्यामुळे गारपिटीच्या संकटानं तो हैराण आहे। आधीच मे महिन्यातील अतिवृष्टीमुळे फळधारणा कमी झाली होती। त्यातच गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीनं मोठंच नुकसान झालं। बाजारामध्ये द्राक्षांचे दर त्यामुळे घसरले आणि शेतकरी आता 90 रुपयांऐवजी 65 रुपये किंवा 60 रुपये किलोनं द्राक्ष विक्रीला पाठवतोय। शासनानं पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी अद्याप अधिकारी शेतावर पोहोचलेले नाहीत। या सगळ्याविषयी शेतकरी टाहो फोडतायत। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी त्यांची व्यथा जाणून घेतली। धाराशिव जिल्ह्यात अवकाळी व जी गारपीट झाली त्या गारपिटीनं द्राक्ष बागायतदारावर मोठं संकट उभारलं होतं आणि आता हे संकट एक वेगळ्या दिशेनं वाटचाल करत आहे। ह्या मी द्राक्ष बागेत जे आहे त्या द्राक्ष बागेत गारपिटीने कसं नुकसान झालं हे आता मी प्रत्यक्षात आपल्याला दाखवतोय की ही द्राक्षाचे घड आहेत, काही ठिकाणी पडलेले आहेत तर काही ठिकाणी डॅमेज माल झालेला आहे। ही गारपीट झाल्यानंतर शेतकऱ्यांना गारपीट मोठा फटका बसला होता। त्याचे पंचनामे प्रशासनाकडून करण्याचे आदेश दिलेत, मात्र प्रत्यक्षात होत नाहीत। आता दुसरं संकट असं आहे की गारपिटीच्या भीतीनं शेतकरी द्राक्ष बागायतदार शेतकरी धास्तावलाय आणि त्यांनी जो आहे तो आपला बागायतला माल तोडणी चालू केलेला आणि ह्या मालाची तोडणी चालू करताना त्यांना निश्चित आर्थिक फटका बसतो। आर्थिक फटका असा बसतोय की एक बाग यांची 90 रुपये किलोनं काहीतरी द्राक्षाचा माल गेला होता, मात्र आता हा जर माल बघितला तुम्ही तर 70, 76, 65च्या घरात जातोय। म्हणजे कुठेतरी आर्थिक तोटा सहन करत ह्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना आपला माल बाजारात पाठवावा लागतोय। मे मध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीच्या कालावधीत गर्भधारणा करण्याच्या कालावधीतच द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसला। त्याच्या फटक्यातून सावरतो तोच गारपिटीचं टेन्शन आलं, गारपिटीने झटका दिला आणि ते गारपिटीच्या झटक्यातून सावरतोय। गारपिटीचं ढग हे जे कायम असल्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी आपला माल जो आहे तो कमी भावानं द्यावा लागतो। त्यामुळे निश्चितच आर्थिक तोटा जो आहे तो शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। त्यामुळे मायबाप सरकारनं याकडे लक्ष द्यावं एवढीच माफक अपेक्षा शेतकरी करताना दिसत आहेत। सागर जाधव सह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव। माझ्याकडे 5.5 एकर द्राक्ष बाग आहे, त्यातली 3 एकर माल देण्यासारखा आलेला आहे। मग ह्याच्या अगोदर एक 15 दिवसापूर्वी 90 रुपयानं एकाच प्लॉटमधला 50% माल 90 रुपयानं गेला आणि ह्या गारपिटीच्या भीतीनं आणि अवकाळी पावसामुळं राहिलेला जो 50% माल आहे तो आता 76 रुपयानं चालू आहे माझा माल। म्हणजे इथं मला जवळजवळ 14 रुपयाचं किलो मागं नुकसान आहे। म्हणजे माझं कमीत कमी इथं 4 ते 5 लाखाचं नुकसान सध्या चालू आहे।